अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी चित्रताई वाघ आहेत. ताई, काय सांगाल? सर्वप्रथम विधान परिषदेमध्ये आमचे 17 सहकारी जे आहेत ते त्या ठिकाणी येत आहेत आज आणि त्यांचं मनापासूनचं स्वागत आहे. आनंद आहे की सगळे मैदान मारून आलेले, जिंकून आलेले आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे त्या सगळ्याही 17 सहकाऱ्यांचं मनापासूनचं स्वागत आहे. आजचा अतिशय उत्साहाचा दिवस आहे, पहिलाच दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा आणि त्याच्यामुळे राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र जी प्रगती करते त्याला अधिक गती देण्याचं काम आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम या अधिवेशनामध्ये नक्की होईल, आम्हाला विश्वास आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळ्या मातीची जी खऱ्या अर्थाने धनीण आहे ती शेतकरी ताई, आमची शेतकरी महिला, तिचं विधेयक त्या ठिकाणी पास होणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं खऱ्या अर्थाने तिला सन्मान आणि अधिकार तिचे मिळणार आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही ही मागणी केली होती आणि या अधिवेशनात ती पूर्ण होती, याचा मला मनस्वी समाधान आणि आनंद आहे. शेतकरी ताईचं म्हणजे एकंदरीत विधेयकाचं म्हणजे पुढे नेण्यात येईल या अधिवेशनामध्ये असं तुम्ही म्हटलंय, परंतु विरोधक आजच पहिला दिवस झाला त्यांच्या म्हणजे हातामध्ये फलक होते, 7/12 कोरा करा आणि ते म्हणतायत लबाड लांडगे ढोणकर. कसं आहे, लबाड लांडगे कोण आहेत हे राज्यातल्या बळीराजाला माहिती आहे. जेव्हा यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेला यांनी कशी त्यांच्या तोंडाला पानं पुसली हे बळीराजाला माहिती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं काम केलं. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना पण काही सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे बळीराजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, उन्नतीसाठी त्या ठिकाणी राज्य सरकार हे कटिबद्ध आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ते काम होत आहे. नाही, पण अशा म्हणजे ह्या सगळ्या घडामोडी घडतच आहेत, परंतु महायुतीमध्ये काही आलबेल नाही असं दिसून येताना पाहायला मिळतंय आणि अशा चर्चांना उधाण येत आहे. कारण की नाशिकची जी जागा होती, जे अपक्ष उमेदवार होते गोकुळ गीते, ते निवडून येतात कुठेतरी त्याच्या म्हणजे बैठक घेऊन त्या ठिकाणी. मला असं वाटतंय की त्या विषयावरती विश्लेषण होईल. आत्ताच त्याच्यावर काही बोलणं योग्य होणार नाही, परंतु याच्यामध्ये काय झालं आणि कसं झालं याचं विश्लेषण होईल. महायुतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच कुठेतरी म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुडघोडीचं राजकारण सुरू आहे असा आरोप केला जातो. असं अजिबात विरोधक काही बोलू दे, अतिशय चांगलं आमचा नेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. मग आमच्या सन्माननीय सुनेत्रा वहिनी असू देत किंवा आमचे सन्माननीय शिंदेसाहेब असू देत, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम चाललं आहे. राज्याला पुढे नेण्याचं काम चाललं आहे, राज्याला प्रगतीवर नेण्याचं काम चाललं आहे. त्याला अधिकची गती या पावसाळी अधिवेशनामध्ये मिळणार आहे आणि हेच चित्र कदाचित समोरच्यांना खटकत असेल म्हणून ते काहीतरी त्या ठिकाणी कांगावा करतात, परंतु या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही. ऑपरेशन टायगर शिंदेच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेलं आहे, परंतु ठाकरेंच्या माध्यमातून वारंवार पलटवार केले जातात ते भाजपवरती. याचं कारण काय? भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये काही संबंध नाही. 6 खासदार का निघाले ते तुम्ही खासदारांना विचारा. बाकी राज्यभरामध्ये आपण सगळ्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने शिव्या दिल्या जातात, कशा पद्धतीने बोललं जातं. त्याच्यामुळे जे 6 खासदार बाहेर पडलेत त्यांनाच तुम्ही विचारा की ते बाहेर का पडलेत, ते तुम्हाला जास्त चांगलं समर्पक उत्तर देतील. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी असताना आज आपण म्हणताय की शिव्यागाळ केली जाते आणि वेगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात. आज राऊत असे म्हणालेत की जर खासदारांना यायचं असेल तर त्यांचं स्वागत देखील आहे. त्यांना तंबी दिली असेल की शिव्या थांबवा, आता जे राहिलेत तेवढे तरी राहू द्या, नाही तर ते पण जातील, असं असू शकेल. काही दिवसांपूर्वी मेळावा झाला, माफ करा, शिवसेनेचा वर्धापन दिन झाला आणि त्यामध्ये कुठेतरी भास्कर जाधवांची एक क्लिप व्हायरल झाली की कोण मिलिंद नार्वेकर, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. हे नंतर गेलेत ना तिकडे शिवसेनेमध्ये, म्हणून कदाचित त्यांना माहिती आहे. ट्विट केलेलं आहे फ्रस्ट्रेटेड. मला असं वाटतं की भास्कर जाधव हे नंतर गेले शिवसेनेमध्ये ना, मिलिंद नार्वेकर आधीपासूनच आहेत, त्याच्यामुळे त्यांना कदाचित विसर पडला असेल कोण मिलिंद नार्वेकर म्हणून बोलले असतील. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत भाजपच्या आमदार चित्रताई वाघ होत्या. एकंदरीत आपण त्यांच्यासोबत संवाद साधला. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, विरोधकांच्या भूमिकेबद्दल त्यांना काय वाटतं, ऑपरेशन टायगर संदर्भात त्यांचं मत काय, त्याचबरोबर राऊतांवरती त्यांनी जो पलटवार केलेला आहे त्यावरती नेमकं ते काय म्हणालेत ते संपूर्ण आपण जाणून घेतलेलं आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारे सह, तुम्ही पाहतात लोकमत.